नमस्कार मंडळींनो, मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पिझ्झा सॉस. काही काही जण काय करतात, ते पिझ्झा सॉस किंवा ते पिझ्झा टॉपिंग, सँडविच टॉपिंग म्हणून ते विकतच मिळतं ना सॉस, काय तर 150 समथिंग रुपीजला. तर ते घेऊन येतात आणि त्याची टेस्ट पण काही चांगलं नसते, एकतर वेगळंच उग्र असा स्मेल येतो. त्याच्यामुळे मी आज सेम कॅफेज, रेस्टॉरंटमध्ये आणि डॉमिनोजमध्ये कसा पिझ्झा सॉस बनवतात आणि सेम टेस्टला लागणारा पिझ्झा सॉस तसाच मी आज तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करत आहे. तर आपण बघूयात त्याचं साहित्य काय आणि त्याचं प्रमाण मी कसं घेतलंय. ते इथं घेतलेलं आहे मी टोमॅटो केचप, मेयोनीज, शेजवान चटणी, चिली सॉस, पेरी पेरी मसाला, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि पेरी पेरी मसाला. हे जे 3 आहे ना, हे टोटली ऑप्शनल आहे. सगळ्यात मेन आपले इन्ग्रेडियंट्स कोणते माहिती? चिली सॉस, शेजवान चटणी, मेयोनीज आणि टोमॅटो केचप. आणि आपल्याला हे आपण चवीपुरती साखर घेतलेली आहे. चवीपुरती म्हणण्यापेक्षा अर्धा चमचा आपण साखर घेतलेली आहे. आता आपण त्याचं प्रमाण बघूयात. हे तिन्ही जरी तुमच्याकडे नसेल तरी चालेल, हे पूर्ण ऑप्शनल आहे. पिझ्झा सॉसमध्ये ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि पेरी पेरी मसाला हे 3 माझ्याकडे होते म्हणून मी घेतलेले. टोमॅटो केचप, मेयोनीज, शेजवान चटणी आणि रेड चिली सॉस आणि अर्धा चमचा साखर हे आपल्याला कंपल्सरी पिझ्झा सॉस बनवण्यासाठी लागणार आहे. हे टोमॅटो केचप आपल्याला 2 चमचे घ्यायचा आहे. आहे 1 चमचा रेड चिली सॉस. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस टाकला. ते 1 चमचा मी शेजवान चटणी ऍड केली आहे आणि 1 चमचा आपलं मेयोनीज. आणि हे सगळं जे आहे ना, ते पहिल्यांदा आपलं मिक्सचर आहे ना सॉसेसचं, ते मिक्स करून घेते चांगलं. म्हणजे सगळं एकदा मिक्स झालं की टेस्टला पण कसं यम्मी होईल. सॉसेस मिक्स करून झालं ह्याच्यामध्ये आपलं येणार साखर. छान असं हे बघा मी मिक्स करून घेतले. दिसतोय का नाही तुम्हाला? बर्गर, पिझ्झा मध्ये जो सॉस असतो सेम तसाच, कलर सुद्धा सेम तसाच झालाय. तुम्ही बर्गर साठी पण सेम हाच सॉस वापरू शकता. छान असं आपण ह्याला एकजीव मिक्स करून घेतलेला आहे, फाईन स्मूथ. आता ह्याच्यामध्ये जाईल आपली अर्धा चमचा साखर. मी अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा, आपल्या साखरेच्या डब्यात जो चमचा असतो अर्धा, ती साखर घातलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण थोडेसे चिली फ्लेक्स टाकूयात. चिली फ्लेक्स पण तुमच्या आवडीनं टाका. जर तुम्हाला लहान मुलांना, वयस्कर आजी आजोबांना द्यायच असेल तर चिली फ्लेक्स माझ्या मते टाळात, कारण ते थोडंसं मग तिखट होईल. ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेरी पेरी मसाला जो मी आता टाकणार आहे ते पूर्ण ऑप्शनल आहे, ह्या तिन्ही गोष्टी. आता ह्याच्यामध्ये मी पेरी पेरी मसाला ऍड करते आणि हे पुन्हा सगळे सॉसेस एकत्र हलवून घेते. पेरी पेरी मसाला, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोमुळे वेगळा छान असा स्मेल येतोय. बघा तुम्ही, तंदुरी सॉस पण म्हटलं जातं ह्याला. तऱ्हेने आपला तयार झालेला आहे पिझ्झा सॉस. सेम पिझ्झा बर्गर वरती जो सॉस लावतो तो मी केलेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि तुम्हाला पण कळेल की ही रेसिपी खरं तर डॉमिनोज मधून तर चोरून आणलेली नाही, तर हो, मी कॅफे मधून चोरून आणलेली आहे. मी एका कॅफेवाल्याला रिक्वेस्ट केली, मी त्यांना सांगितले की बघा माझे 1K सबस्क्रायबर झालेले आहेत, मला माझ्या व्ह्यूअर्ससाठी ना पिझ्झा सॉस कसा बनवतात त्याची रेसिपी टाकायची, तुम्ही मला सांगा. तर थोड्याशा रिक्वेस्ट नंतर त्यानं मला ही रेसिपी सांगितली. बघा, आणि तुम्हाला सॉसचं प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकतात, पण हे जे आता आपण सॉसेस बघितले ते कंपल्सरी लागतं, पण प्रमाण हे तुम्ही तुमच्यानुसार घ्या. तुम्हाला टोमॅटो केचप आवडत नसेल तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये टाका, 2 टाकले तिथे 1 टाका. ओके, असा तयार झालेला आहे पिझ्झा सॉस. बर्गर सॉस तुम्ही बर्गरमध्ये पण टाकू शकतात, पिझ्झामध्ये पण टाकू शकतात. थँक्यू.